तर मित्रांनो, तुम्हाला नर्सिंगमध्ये करिअर करायचं असेल तर मी तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये तुम्हाला बेसिक अशी छोटीशी माहिती सांगणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला बेसिकली नर्सिंगमध्ये तुम्ही आल्यानंतर तुम्हाला काय काय स्कोप आहे आणि तुम्ही काय काय कुठे कुठे करिअर करू शकता. फर्स्ट ऑफ ऑल, तुम्ही नर्सिंगमध्ये येण्यासाठी तुम्हाला आता महाराष्ट्र नर्सिंग CET ही तुम्हाला कंपल्सरी द्यावी लागणार आहे. त्यानुसारच तुम्ही एलिजिबल होणार आहात तुमच्या पुढच्या एक्झामसाठी आणि पुढच्या ॲडमिशन प्रोसेस. तर ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला बेसिकली CET BSc नर्सिंग CETच्या स्कोअरवरती तुम्हाला ॲडमिशन मिळणार आहे. जर तुम्हाला गव्हर्मेंट इन्स्टिट्यूटमध्ये जर तुम्ही नर्सिंग कराल तर ते तुम्हाला एकदम अफोर्डेबल रेटमध्ये आणि कमीत कमी खर्चामध्ये तुम्हाला नर्सिंग कंप्लीट करता येईल. जर तुम्हाला नर्सिंग तुम्ही कुठेही प्रायव्हेटमध्येही करू शकता. प्रायव्हेटमधून जर केलं तर तुम्हाला तिथूनही चांगला स्कोप आहे. एकदा तुम्ही नर्सिंगचा कोर्स कंप्लीट केला त्यानंतर तुम्हाला बरेचशा ऑपॉर्च्युनिटी ओपन होतात. त्यामध्ये बेसिकली DHS आणि DMER म्हणजे महाराष्ट्रातल्या आरोग्यसेवा आहे, आरोग्यसेवा संस्था, त्याच्यामध्ये तुम्हाला सिलेक्शन मिळू शकतं. आणि स्टार्टिंग पेमेंट हा तुमचा डिपेंड्स ऑन सिटी. म्हणजे तुम्ही जर XYZ सिटी, त्यानंतर तुम्हाला एक्सप्लेन करेनच. जर त्या सिटीनुसार मिनिमम बेसिक सॅलरी तुमचं स्टार्टिंग होतं की 50,000 ते 60,000, डिपेंड्स ऑन सिटी टू सिटी तुम्हाला व्हॅरी करतं. स्टार्टिंग पेमेंट हा 50,000 ते 60,000पर्यंत स्टार्ट असतो. यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे? नर्सिंग कंप्लीट करावं लागणार आहे, रजिस्ट्रेशन कंप्लीट करावं लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला या सर्व गोष्टी कळतीलच. ओके, तर नर्सिंग हा बेस्ट ऑप्शन आहे यावेळेस. म्हणजे आणि कॉम्पिटिशन एवढ्या लेवलला नाही आहे की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम बाकीचे स्टुडंट्स करतात. तुम्हाला इझिली म्हणजे टफ आहे, बट तुम्ही करू शकता. की थोडं कॉम्पिटिशन हा कमी लेवल आहे आणि हे एक प्रोफेशनल कोर्स आहे. तुम्ही जरी गव्हर्मेंटमध्ये नाही लागला तर तुम्ही प्रायव्हेटमध्ये यामध्ये करिअर करू शकता. तर प्रायव्हेटमध्येही तुम्हाला 25,000 ते 30,000 रुपये मिनिमम स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला स्टार्ट होतो. त्यानंतर तुम्हाला भरपूर साऱ्या करिअर अपॉर्च्युनिटीज ओपन होतात. तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यानंतर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करून मास्टर्स करून तुम्ही टीचिंगही जॉईन करू शकता. इवन तुम्हाला BSc पण टीचिंग करू शकता. BSc करून तुम्ही टीचिंग फील्डमध्ये जॉईन करू शकता. प्लस तुम्हाला जर मास्टर्स कराल तर अजून तुम्हाला जास्त पेमेंट आणि जास्त स्कोप मिळेल, जेणेकरून तुम्हाला टीचिंग फील्डचा अनुभवही मिळेल. आणि तुम्ही जास्त क्लिनिकल साईड जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नॉन क्लिनिकल साईड म्हणजेच टीचिंग साईडला पण तुम्ही जाऊ शकता. त्यानंतर तुमचं सेकंड ऑप्शन आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचे. एवढेही सेंट्रल गव्हर्नमेंट बॉडीज आहेत तिथे नर्सेस लागतात. तर नर्सेसमध्ये तिथेही तुम्हाला चान्सेस आहेत. त्यात इंडस्ट्रियल नर्सिंग, वाढत्या इंडस्ट्रियलायझेशनमध्ये तुम्हाला माहिती आहे इंडस्ट्रियल नर्सेसची गरज पडणार आहे. क्वालिफाईड इंडस्ट्रियल नर्सेस ट्रेनिंग कोर्सेस करून तुम्ही जॉईन करू शकता. तिथेही तुम्हाला चांगला स्कोप आहे. एव्हिएशन सेक्टरमध्ये तुम्हाला चांगला स्कोप आहे, तिथेही तुम्ही जॉईन करू शकता. तिथेही चांगला तुम्हाला पेमेंट स्केल मिळतो. त्यासोबतच तुम्हाला एव्हिएशन कंपनीचे वेगवेगळे बेनिफिट मिळू शकतात. जर स्पेसिफिक तुम्हाला एव्हिएशन रिलेटेड काही करायचं असेल तर. प्लस तर मुलींसाठी स्पेसिफिक म्हणजे मिलिटरी सर्व्हिसेसमध्येही स्कोप आहे. तिथे तुम्ही मिलिटरी सर्व्हिसेस जॉईन करू शकता. मिलिटरी सर्व्हिसेसमध्ये तुम्हाला क्लास 2पर्यंतच्या पोस्टपर्यंत तुम्ही जाऊ शकता इन नर्सिंग फील्ड. त्यानंतर तुम्हाला लेफ्टनंट जे की बोलतो आपण. त्यानंतर तुम्हाला ॲब्रॉडमध्येही जाण्याचे चान्सेस आहेत. खूप सारे जर्मनी, आता US बंद झालं आहे. जर्मनीमध्ये खूप स्कोप आहे. फक्त तुम्हाला जर्मन लँग्वेज येणं कंपल्सरी आहे, ते बेसिक आहे. तुम्ही नंतर तिकडे जसं तुम्ही क्वालिफिकेशन कंप्लीट करता त्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या एजन्सीज आहेत, एजन्सी तुम्हाला नॉलेज प्रोव्हाइड करतात आणि तुम्ही ॲब्रॉडलाही जाऊ शकता. त्यानंतर भरपूर सारे असे स्कोप आहेत. तुम्ही एकदा नर्सिंगमध्ये एंटर केल्याच्यानंतर आपण इंटरॅक्टिव्ह सेशन तुम्ही काउन्सिलिंगसाठी माझ्याकडेही येऊ शकता. मला तुम्ही इन्क्वायरी करू शकता. माझा नंबर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन. त्यावरती तुम्ही मला व्हॉट्सअप करा, कारण सर्वांचे कॉल अटेंड करणं हे पॉसिबल नसणार आहे. त्यामुळे मला व्हॉट्सअप करा किंवा मेल करा. त्यावरती तुम्हाला मी प्रॉपरली डिटेल प्रोव्हाइड करेन. तुम्हाला जर काही लागत असेल एंड टू एंड काय म्हणतात काउन्सिलिंग जर लागत असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करा. त्यावरती आपण डिस्कस करून पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण बोलू शकतो. ठीक आहे. तर ह्या सर्व स्कोपसाठी तुम्ही जर नर्सिंग फील्ड बेसिकली जॉईन केलं तर तुम्हाला भरपूर सारा स्कोप इथे मिळणार आहे. तर मी तुम्हाला सांगतो आहे, तुम्हाला जर नर्सिंगमध्ये एंटर करायचं असेल तर इथून स्टार्ट करा. त्यानंतर तुम्ही पुढे जाऊ शकता. ठीक आहे. धन्यवाद.